कळवीकट्टे येथे ट्रान्सफॉर्मरच्या विजेच्या धक्क्याने कर्नाटकातील शेतकऱ्याच्या बैलजोडीचा मृत्यू. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याचे 1.5 लाख रुपयांचे नुकसान. ट्रान्सफॉर्मर परिसर सुरक्षित करण्यासह नुकसान भरपाईची मागणी. महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत गडिंग्लज तालुक्यातील कळविकटे येथील पठार परिसरात गुरुवारी सकाळी ट्रान्सफॉर्मरच्या विजेच्या धक्क्याने कर्नाटकातील एका शेतकऱ्याच्या बैलजोडीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पेरणीच्या तोंडावर संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मानगाव येथील शेतकरी केपान्ना गोंडाप्पा पाटील हे बैलजोडी घेऊन शेतीच्या कामासाठी जात असताना कळविकटे येथील ट्रान्सफॉर्मरजवळ अचानक विद्युत प्रवाह आल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचे सुमारे 1.5 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित घटनेकडून पंचनामा करण्यात आला असून महावितरणाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. दरम्यान ट्रान्सफॉर्मर परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा प्रकारच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर परिसर सुरक्षित करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.